छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। या दैवताबद्दल कोणी चकार शब्द जरी वावगा बोलला तर इथल्या मराठी जनांची शिवप्रेमींची भावना तीव्र होते आणि ती व्हायलाच हवी। पण आज अशाच प्रकारचं एक वक्तव्य ज्या पद्धतीने महाराजांबद्दल केलं गेलं त्यानंतर संताप व्यक्त होतोय। महाराज आग्र्यावरून ज्या पद्धतीने आले त्यांची जी सुटका झाली त्यावरून अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या नंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे। आग्र्याहून सुटकेसाठी शिवरायांनी लाच दिली। त्याला जोड्याने मारायला हवा, सोडायने हिम्मत कशी होते बोलायची। अभिनेता राहुल सोलापूरकरांचा जावई शो लाजीरवाणी बाब आहे असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे। राजकीय क्षेत्रात संतापाची लाट। अशी अकलेचे तारे तोडण्याची हिम्मत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी। पराक्रमाचा महामेरू असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे अनेक किस्से आपण आजवर ऐकले। आपल्या बुद्धिमत्तेने गनिमी काव्याने मुघलांना यशस्वीपणे हार मानायला लावणारे ते पहिले राजे होते। त्यांच्या पराक्रमाचे धाडसाचे असंख्य दाखले इतिहासात वाचायला मिळतात आणि त्यातलाच एक म्हणजे आग्र्याहून सुटकेचा प्रसंग। पण सध्या याच घटनेवरून राज्यात वादाचं मोहोळ उठलंय। मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका ही लाच देऊन झाल्याचं वादग्रस्त विधान केलं। या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली। सोलापूरकर नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। छत्रपती शिवरायांच्या काळात पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते। त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत। शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत। मोहसिन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडनं सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं। त्याच्याकडनं घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातनं बाहेर पडले। राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांनी त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे। याची टिंगलटवाळी करत औरंगजेबाच्या बायकोला लाच दिली असं म्हणण्याचा नालायक करतो तो राहुल। कोण आहे तो सोलापूरकर? अशा माणसांना खरं तर चौकात फटके द्यायला पाहिजे। खरं काय या लोकांना वेळ लागलाय का काय लागलाय? हे कोण आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात। अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी आपलं वाटेल ते विधानं करतायत। सोलापूरकर यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केली आहे। तर जरांगेंनी सुद्धा शेलक्या शब्दात समाचार घेतला। अशी अकलेचे तारे तोडण्याची हिम्मत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी। महाराष्ट्र सरकारला, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी, आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत। यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणायलाच नाही पाहिजे, कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते। म्हणजे ही लाजीरवाणी बाब आहे असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे। सोलापूरकरांच्या विधानावरनं वादळ उठलेलं असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मात्र हा सत्ताधारी पक्षाचा ब्रेन असल्याचं सांगत भाजपवर निशाणा साधला। याच्यापूर्वी कंगना राणावतने असाच आरोप केला, अपमान केला। भगतसिंग कोश्यारी जे आपले माजी राज्यपाल होते त्यांनी अपमान केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या क्रूर शासकाच्या तावडीतनं सुटका करून घेणं ही जागतिक पातळीवरची महत्त्वाची सुटका असल्याचं इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात। महाराज कसे निसटले, कधी निसटले, तिथे निसटल्यानंतर नेमकं पाठीमागं महाराजांच्या काय राहिलं, परमानंद कसा सापडला, दस्तक कुणाला कुणाला दिलेली होती, निसटल्यानंतर औरंगजेब कसा बेहाल झाला, औरंगजेबानं कसं महाराजांना परत पकडण्यासाठी रचना केली, कुणाकुणाला आदेश दिले, या सगळ्या गोष्टी या रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध आहेत, त्या प्रकाशित आहेत आणि यामध्ये कुठेही
कुठल्याही समकालीन नोंदीमध्ये शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि महाराज सुटून आले असं नाही आहे. दरम्यान या सगळ्या वादावरती कोणतीही प्रतिक्रिया देण्यास राहुल सोलापूरकर यांनी मात्र नकार दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.